गुढीपाडवा म्हटलं की हक्काने दागिने खरेदी करण्याचा हा दिवस, कारण 3.5 मुहूर्तापैकी हा एक असतो. आणि आता माझ्या सोबत आहेत हेमंत आणि मानसी. खरं तर हेमंत नेहासाठी घेणार आहे, नाही मानसीसाठीच घेणार. ओके ओके ओके, मानसी सोबत आहे म्हटल्यावर तर आता मानसीसाठीच घेणार आहे. बरं, काय घेणार आहेस मानसी? पूर्ण खिसा आज रिकामा करायचा आहे. छानपैकी एका ज्वेलरी शॉप मध्ये आपण आलेलो आहोत. काय सांगशील आज किती हे पडणार आहे? हा तर हेमंत, मला काय वाटतंय, आता आपण इथे आहोत, इथून थोडं पुढे गेलं ना की लिंक रोडचं ते चपलांचं एक हे लागतं. आपण तिकडे जाऊयात आणि तुझ्यासाठी छान चपला घेऊ. हेमंत असं नाही रे, एक्झॅक्टली. आता कसं आहे ना की आपण पोपली ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये आता आलेलो आहोत हुतुतूचं प्रमोशन करायला, आणि त्यांनी मला हे दिलेलं. तर हेमंता, हे चालेल मला, मग हे तू चितीला दे माझ्याकडून, चालेल चिती? आणि मग तुला काय घ्यायचं यातलं? यातलं शो का पीस कुठला आहे जो खोटा आहे? नाही, काय खोटं म्हणजे खोटा म्हणजे चांगला असंच असतं सगळ्या पुरुषांचं, असंच असतं. पण जोक्स अपार्ट, वी आर रिअली एन्जॉईंग राईट नाव, बिकॉज जसं तुम्ही बघता की हुतुतूसाठी इतका प्रतिसाद आहे. म्हणजे खास करून पोपले ज्वेलर्स, जसं मी तुम्हाला सांगितलं आधी की त्यांच्या ज्वेलरी शॉपमध्ये आम्ही आलेलो आहोत. दे आर द वन ऑफ द रेनाऊंड ज्वेलरी शॉप्स राईट नाव इन मुंबई. सर्वप्रथम आय थिंक मी गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना, सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा बोलू इच्छिते. आणि डेफिनेटली तुमचा आशीर्वाद, तुमचा प्रतिसाद हा नक्की आम्हाला हुतुतू बघून कळवा, है की नाही? हुतुतूची स्टारकास्ट पाहिली तरच कळतंय की काय धमाल आली असणार आहे तुम्हाला या सिनेमामध्ये, कारण इतकी सगळी खळखळून हसवणारे सगळे स्टार्स आहेत आणि त्यात तुम्ही पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताय. तुमच्या केमिस्ट्री बद्दल ऐकायला आवडेल. आमच्या केमिस्ट्री बद्दल बेसिकली मला हे बोलायचं की आता आम्ही स्क्रीन शेअर केलाय, तर नेक्स्ट मूवी पण आम्ही एकत्र करू, तर बघा. तर बघा. आणि गंमत म्हणजे 2 जोड्या आहेत याच्यामध्ये, नेहा आणि जितूची. त्यांचं प्रेम आहे ते थोडं भावा बहिणीचं आहे. आमचं प्रेम हे, कारण बऱ्याचदा असं व्हायचं की जितू नेहाच्या सौंदर्यालाच इतकं घाबरला की नेहा एवढंच व्हायचं. आमचं मात्र व्यवस्थित प्रेम होतं. नाही, आणि खूप मजा आली. मानसी बरोबर पहिल्यांदा काम केलं. तिचा नाच आउटस्टँडिंग असतोच, आणि मी दरवेळी पाहून असं म्हणतो की आपण पाहिलं 4 मिनिटं तरी दमायला होतंय, तर नाचणं तर सोडाच. पण या सिनेमात तिच्याबरोबर मी नाचलो, आणि मी एवढं नक्की सांगेन की तिने मला खूप मदत केली. अगदी इतपत की लिपसिंग चुकत होतं. टेकमध्ये सुद्धा मानसी नाही हेमंत नाही असं करत होती, आणि खूप मजा आली आणि तिने खूप मदत केली. आणि मला असं वाटतं की अजून ही तर सुरुवात आहे, अजून 10-15 सिनेमे तर आम्ही नक्कीच एकत्र करू. तुम्ही निश्चितच करा. पण आज गुढीपाडवा आहे, तर घरी कशा पद्धतीनं हा तुम्ही साजरा करता? घरी नॉर्मल पारंपरिक पद्धतीने सकाळी गुढी उभारायची, दुपारी आईच्या हातचं पुरणपोळ्या, आणि मग झोपायचं मस्त, आणि मग संध्याकाळी काय खरेदीला बाहेर पडायचं नुकसान करून घ्यायला. क्षिती तुला सोडणार नाही फॉर शुअर. माझाच ॲज युजल, मूळची मी पुण्याची असल्या कारणाने माझा गुढीपाडवा हा पुण्यातच साजरा होतो दरवर्षी. आणि डेफिनेटली नेहमीच उत्साह असतो, कारण आपण गुढी उभारतो कुठेतरी पारंपरिक पद्धतीने, आणि एक नवीन वर्षाची सुरुवात आपल्या मराठमोळ्या पद्धतीने आपण सुरुवात करतो. कुठेतरी खूप प्रोजेक्ट्स मी घेतलेले आहेत, तर कुठेतरी या गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी देवापाशी एक सागडं ठेवल्याचं म्हणायला हरकत नाही की कुठेतरी माझे सगळे प्रोजेक्ट आत्तापर्यंत जसा प्रेक्षकांनी मला प्रतिसाद दिला, यापुढेही देतील असं मी देवाकडे इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि मला खास करून पुरणपोळ्या आणि वगैरे जसं हेमंतलाही आवडतात, तसं मला पण खास करून बत्ताशे खायला आवडतात. गुढीवरती लावलेल्या लहानपणापासून ते चोरायची सवय तुला असणार, कळलं? तर चांगला ओळखतो होता तुला. क्षितीला दिलेला पहिला दागिना कोणता होता? बापरे, पहिला दागिना लग्नाच्या वेळेस दिलेलं, म्हणजे मंगळसूत्रापासून सगळंच. पण मागच्याच म्हणजे पहिली अॅनिव्हर्सरी झाली त्याला सॉलिटेअर दिलेला आहे मॅडमना मी, आणि त्यामुळे वर्षभरासाठी तोंड कायमचं बंद केलेलं आहे मी. ह्यासाठी पण तुला किती मारणार आहे मी तुला सांगतेय. तुला कशा पद्धतीचे दागिने आवडतात? पारंपरिक, लेटेस्ट, कशा पद्धतीचे? मला म्हणजे मी दिसते जरा ग्लॅमरस, पण मला ऑथेंटिक राहायला भरपूर आवडतं. जसं तुम्ही आज बघता की मी साडीमध्ये भरपूर, म्हणजे मला साडी बेसिकली नेसायला भरपूर आवडते. आणि मला मनापासून सांगू इच्छिते मी की मला ऑथेंटिक ज्वेलरी
जी म्हणजे सोनं आपल्या मराठी आय थिंक मराठमोळं हे सोनंच असतं म्हणजे प्लॅटिनम आणि चांदी डायमंड्स वगैरे हे नंतर आले. खरा दागिना. येस, खरा दागिना हा माझं म्हणजे माझ्या घरच्यांना सुद्धा किंवा माझ्या आईला खास करून हे सोनं आवडतं. त्याच्यामुळे सोन्याचेच दागिने मला खास करून घालायला आवडतात. आणि नटण्याची तर सवय लहानपणापासून आहेच. आणि तुम्ही मला चित्रपटात अथवा इव्हेंट्समध्ये बघता, हेमंत पण खूप चिडला माझ्यावरती ह्याच्या म्हणजे पिक्चरच्या वेळेस की किती नटतेस, आता चल आता तू डायलॉग्सवरती लक्ष दे. पण जोक सपाट डेफिनेटली मला मराठी राहायला भरपूर आवडतं. थँक्यू सो मच. आणि हुतुतूसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. हुतुतूचा सगळ्यात यंग कपल आता माझ्या सोबत आहे. मी बोलते वर्षाजी आणि अशोकजींविषयी. खूप खूप स्वागत आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही. मला पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. खूप आनंद झालाय कारण तब्बल जवळजवळ 15 वर्षानंतर तुम्हा दोघांना एकत्र बघण्याचा योग प्रेक्षकांना आणि आम्हाला मिळतोय. काय सांगाल अशोकजी? आताच्या पिक्चरमध्ये बघण्यापेक्षा पूर्वीची जी पिक्चर्स आम्ही करून ठेवली आहेत ना, तीच बघणं जास्त मजेदार आहे असं मला वाटतं. त्यावेळेला करून ठेवलेलं आहे मी आता नाही झालं तरी चालेल असं वाटतं. त्यामुळे नाही खरोखर म्हणजे बऱ्याच दिवस मला वाटतं पैंजण आपलं शेवटचं पिक्चर होतं म्हणजे आली नाही का. पैंजण नंतर तसा योग असा आला नाही म्हणजे चांगली भूमिका अशी वाटायला आली नाही बरोबर करण्यासाठी. पण जेव्हा हा पिक्चर आला आणि म्हणजे टिपिकल अशोकजींचा हातखंडा असल्यासारखी एक म्हणजे नेत्याची वगैरे अशी नाही म्हणजे श्रीमंत एक बिल्डर असतो आणि ते कॉमेडी जो हातखंडा आहे त्यांचा त्या टाईपची आणि त्यांच्या ऑपोजिट मी म्हणजे आणि गावरान छाप जी नौटंकीत नाचणारी एक नर्तकी असते आणि जी भाड्याची बायको म्हणून त्यांची घेऊन जातात त्यांची मुलं आणि त्याच्यातनं आमची जी म्हणजे त्यांची जी त्रेधा तिरपीट उडते ही बायको समोर आल्यानंतर. कारण तो बायकोशी एकनिष्ठ असणारा माणूस असतो, सभ्य माणूस असतो आणि जेव्हा अशी बाई त्याच्या समोर येते आणि तेव्हा ते जे कॉमेडी सीन्स आहेत आमच्यामधले ते करायला फार मजा आली. कारण नेहमीच जे आहे आमचं गिव्ह अँड टेक ॲज ॲक्टर्स आमचं खूप चांगलं होतं. एक कम्फर्ट लेवल होता. कधीच असं अवघडल्यासारखं वाटलं नाही अशोकजींबरोबर काम करताना. मग तो एखादा रोमॅन्टिक सीन असेल, कॉमेडी सीन असेल किंवा गंभीर सीन असेल, कधीच असं वाटलं नाही अवघडल्यासारखं. कारण त्यांनी मला तसं वाटू दिलं नाही. जेव्हा मी नवोदित होते तेव्हा सुद्धा त्यांनी मला, कारण गंमत जम्मतमध्ये आमचे तसे बरेच असे सीन्स होते एकत्र आणि त्या पहिल्याच पिक्चरमध्ये त्यांनी मला असं वाटू दिलं नाही. परत ते गोव्याचे, त्यामुळे आमचं कोकणी भाषेतलं जे बिहाइंड द कॅमेरा जे आमचं गिव्ह अँड टेक चालतं ते वेगळं. त्यामुळे खूप चांगला कम्फर्ट लेवल आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं ते प्रेक्षकांना बघताना मजा येईल. गुढीपाडवा म्हणलं की आपण दागिने खरेदी हे आपलं ठरलेलं असतं. अशोकी तुम्हाला आठवतं पहिला दागिना तुम्ही कोणता घेतला होता? पण मी दागिना काही वस्तू घेण्यामध्ये मी कधी नसतो, मी देण्यामध्ये असतो. ती घ्यायचं ते काय ते घेते. तिला पाहिजे तिला म्हणजे तशी मोकळी दिली, तुला पाहिजे ते घे तू, फक्त मला सांग मी घेतलं म्हणून बस. नाही मला सुद्धा आठवत नाही मी दागिने. मी खरं म्हणजे सांगू का सोन्याच्या किमतींच्या बाबतीत किंवा दागिने चूज करण्याच्या बाबतीत मी तशी काय म्हणतो आपण त्याला इग्नोरंट आहे फार. म्हणजे मला त्या बाबतीत माझं काय म्हणतो आपण त्याला मला अजिबात त्याची नॉलेज नाही आहे आणि ती माझ्या आईला पुरेपूर नॉलेज आहे. माझ्या बहिणी माझ्या आई त्याच माझ्यासाठी हे दागिने खरेदी करत असतात. त्यामुळे मला स्वतःला ट्रेडिशनल दागिने खूप आवडतात. आता फॉर एक्झाम्पल हा जो मी हार घातलाय आता त्याला चपला हार म्हणतात. गोव्याचा टिपिकल म्हणजे एक ट्रेडिशनल दागिना आहे
तर किंवा दुट्टी गोट पाटल्या, हा ते मी आज घालून नाही आले, पण हे जे दागिने आहेत ते मला फार आवडतात. आता अनेक ट्रेडिशनल दागिने सोडून फॅशन ज्वेलरी आलेली आहे आणि अतिशय अट्रॅक्टिव्ह आकर्षक अशी ज्वेलरी आलेली आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की ह्या जे पारंपरिक दागिने आहेत त्याच्यासमोर त्याची मजा काहीच नाहीये आणि हे दागिने नेहमीच टिकणार आहेत. त्यामुळे मला असं आठवत नाही की मी दागिना घेतलाय, पण माझ्या आईने नेहमीच माझ्यासाठी दागिने विकत घेतले. थँक्यू सो मच दोघांनाही आणि गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि हुतुतूसाठी पण. प्रेक्षकांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. ढंढेरांचे सहप्राय